नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात, आपण थेट जाऊयात। बॉम्बे हायकोर्टचे माननीय न्यायमूर्तीगण आणि या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित नागरिक भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या हीरक महोत्सवी समारोहामध्ये सम्मिलित होण्याची मला संधी मिळाली आणि हाही विलक्षण योगायोग आहे की या संपूर्ण दीक्षाभूमीच्या या कॉलेजच्या उभारणीत जडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे ते माननीय दादासाहेब गवई यांचेच सुपुत्र भूषण गवई साहेब हे देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत। ही खरोखर मला असं वाटतं की एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग आहे। तसं तर गेले अनेक वर्ष विविध कॅपॅसिटीमध्ये भूषण गवई साहेबांनी देखील इथली सेवा केलेली आहे आणि एक प्रकारे आपण असं म्हणतो ही बिलॉंग्स टू दिस प्लेस, तशा प्रकारे त्यांचा इतके वर्ष इथे वावर राहिलेला आहे। पण आज ते एका वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा आपल्या सर्वांना अतिशय सार्थ अशा प्रकारचा अभिमान आहे। खरं म्हणजे पद्मश्री दादासाहेब गायकवाड असतील, दादासाहेब गवई असतील, सदानंद फुलझेले साहेब असतील, यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की या मंडळींनी इतर काही लोकांना सोबत घेऊन या आंबेडकर कॉलेजची स्थापना केली आणि त्यावेळी कदाचित कोणालाही याची कल्पना नसेल की हे कॉलेज इतकं मोठं होईल आणि इतकं नावारूपाला येईल। 20,000 रुपये जमा करून त्यावेळी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।